आज ऑफिसमधून निघायला खूपच उशीर झाला. 1 वाजला होता. दुसऱ्या दिवशी बॉसला सकाळी प्रेझेंटेशन रेडी हवं होतं. माझं काम झालं आणि मी लगेचच ऑफिसमधून निघालो. ऑफिस खालूनच रिक्षा मिळाली. तडक अंधेरी स्टेशन गाठलं. रिक्षावाल्याला पैसे देऊन पळतच प्लॅटफॉर्मवर पोचलो. शेवटची विरार स्लो यायला अजून 5 मिनिटं बाकी होते. आता कुठे जीवात जीव आला. तसा मुंबईत आल्यापासून कधी एवढा उशिरा लोकलने प्रवासाचा योग आला नव्हता. थोड्याच वेळात ट्रेन प्लॅटफॉर्मवर आली. मी डब्यात चढलो आणि बसायला जागाही मिळाली. डब्यात मोजून 7-8 लोक होते. खिडकी शेजारीच जागा मिळाल्याने मी खुश झालो. असं पण बसायला जागा मिळणं आणि तेही विरारच्या ट्रेनमध्ये, ही गोष्टच माझ्यासोबत पहिल्यांदा घडली होती. एरवी कसं बसं उभं राहायला भेटायचं. कानात हेडफोन्स टाकून मस्तपैकी गाणी ऐकायला सुरुवात केली. खिडकीतून छान हवा लागत होती. एकामागून एक स्टेशन जात होती. बोरिवली स्टेशन येईपर्यंत डब्बा रिकामा झाला होता. बोरिवलीतून ट्रेन निघाली तेव्हा डब्यात मी एकटाच होतो. खिडकीतून लागणारी हवा, कानातल्या हेडफोन्सवर वाजणारी गाणी आणि दिवसभराचा थकवा यामुळे डोळ्यावर झोप येऊ लागली होती. हळूहळू मी पेंगू लागलो. ट्रेन येणाऱ्या स्टेशनवर थांबत होती आणि निघत होती. मी मात्र झोपेच्या स्वाधीन झालो होतो. अचानक वातावरण जास्तच थंड जाणवायला लागलं. डोळे हलकेच उघडले. खिडकीतून बाहेर दिसत होतं की ट्रेनमध्येच कुठेतरी थांबली होती. डब्यातला लाईट पण बंद होत्या. पूर्ण सन्नाटा पसरलेला. बाहेरून पडणाऱ्या प्रकाशातच मी डब्यात इकडं तिकडं पाहिलं. माझ्या समोरच 2 बाकडे सोडून कोणीतरी बसलं होतं. अंधुक प्रकाशात एवढंच कळलं की ती कोणीतरी स्त्री असावी. मी पुन्हा खिडकीतून बाहेर पाहतच होतो की मला जाणवलं की माझ्या शेजारी कोणीतरी आहे. दचकून मी बघितलं आणि आत्ता समोर बसलेली स्त्री माझ्या शेजारी होती. मी हैराण झालो. आता तिचा चेहरा मला स्पष्ट दिसत होता. ती स्त्री नसून एक किन्नर होता. हसतच माझ्याकडे बघत होता. मी बघताच तो बोलला, डर मत चिकने, आज लेट हुआ बहुत घर जाने में. अरे मी काही बोलणार तेवढ्यात तो बोलला, अच्छा हुआ, वैसे भी तेरे को तो मिलना ही था. मी काहीच न समजल्यामुळे विचारलं, म्हणजे? तो त्यानंतर जे काही बोलला ते मला भीतीने घाम फुटायला पुरेसं होतं. त्याने माझ्या नजरेला नजर भिडवत बोलायला सुरुवात केली, विसरलास काय रे? मागच्या महिन्यात आमच्यातल्याच एकीला तू मारहाण केली होतीस. आमच्या जातीला शिवा दिल्या होत्यास. का तर पैसे मागितले म्हणून. तुमचा सभ्य समाजच आमच्यावर ही वेळ आणून ठेवतो. हे नाही कळत तुम्हा लोकांना. पैसे मागितले, जबरदस्ती नव्हती केली तुला. तू मारहाण करताना तिला मुकामार बसला. अंथरुणात पडून आहे ती आता. त्याची शिक्षा तर तुला भेटणारच आता. तुझ्यासारख्याच एकाने मला चालता ट्रेनमधून धक्का दिला होता. तडफडत मेले होते मी. आता तुझ्यासारख्यांना धडा शिकवायलाच भटकते मी. तो बोलत असताना जे घडलं होतं ते डोळ्यासमोरून जात होतं. महिन्यापूर्वीच ट्रेनने प्रवास करताना एका किन्नराची माझी बाचाबाची. त्यात मी त्याला सगळ्यांसमोर बेदम मारहाण केली होती. सगळं आठवत होतं मला. अचानक माझ्याशी बोलतानाच तो किन्नर शेजारून गायब झाला. मी घाबरून
समोर बघतो न बघतो तोच तो माझ्या समोरच होता. आता मी त्याला बघून शुद्ध हरपायचाच बाकी होतो. त्याचं रूप बदललेलं होतं. केस विस्कटलेले, चेहरा अर्धा फाटलेला, संपूर्ण चेहऱ्यावर रक्त, हात गुडघ्यापर्यंत पोचलेले. वाढलेली नकून मला माझं मरण स्पष्ट दिसायला लागलं. आपण मरणार या कल्पनेनंच पूर्ण हादरून गेलो होतो. इच्छा असून पण हालायला त्राण उरले नव्हते. ट्रेन पुन्हा धावू लागली होती. मी पूर्ण ताकद लावून उठणार तेवढ्यात त्याने माझ्यावर झेप घेत माझी गचांडी पकडली. मी सुटण्यासाठी गयावया करू लागलो. तो जोरजोरात हसू लागला. माझ्या छातीवर बसून माझा गळा आवडू लागला. हसत हसतच माझ्या कानापाशी येऊन बोलला, भरपूर ताकद आहे ना तुझ्यात, आता दाखव ताकद, मी तुला तडपवून तडपवून मारणार. मी गयावया करत बोलू लागलो, माझी चूक झाली, मला माफ कर. मी परत असं कोणाशीच नाही वागणार. मला सोड, मला जाऊ दे, मला मारू नको, मला जगायचं आहे. मी तिची पण माफी मागेन. माझ्याकडून परत असं नाही होणार. मला सोड, मला सोड. मी अक्षरशः रडतच बोलत होतो. तो हसतच होता. त्याचा आवाज वाढतच चालला होता आणि माझ्या गळ्याभोवतीचा फास पण आवळत चालला होता. हळूहळू माझ्या डोळ्यासमोर अंधार येऊ लागला. त्याने माझ्या गळ्याला जोराचा हिसका दिला आणि माझे डोळे उघडले गेले. विरार स्टेशन आलेलं होतं. मी खिडकीतच होतो. कानातले हेडफोन्सवर गाणी चालू होती. मी भांबावून गेलो. मी एक भयानक स्वप्न बघितलेलं होतं. आलेला घाम पुसतच स्टेशनच्या पार्किंगमधली बाईक काढून घरी पोचलो. असं स्वप्न का पडावं याचाच विचार करत बाथरूममधून बाहेर आलो. कदाचित कामाच्या स्ट्रेसमुळे झोप पूर्ण होत नसल्याने असं झालं असावं असा विचार करत आरशासमोर उभा राहिलो आणि माझ्या प्रश्नांचं उत्तर मला भेटलं होतं. माझ्या चेहऱ्यावरच्या गोंधळलेल्या मनस्थितीची जागा परत एकदा भीतीने घेतली. आरशात माझ्या गळ्यावर बोटांचे स्पष्ट ठसे दिसत होते. म्हणजे ते स्वप्न नव्हतं, खरंच घडलं होतं. मी परत एकदा घाबरलो होतो, पण पुढच्या काही मिनिटात स्वतःशीच काहीतरी ठरवून मी निश्चित होऊन झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी मी ऑफिसमधून सुट्टी घेतली होती. गोरेगाव स्टेशनवर पोहोचलो, जिथे मी त्या किन्नराला मारहाण केली होती. तिथेच प्लॅटफॉर्मवर ट्रेनची वाट बघत असलेल्या किन्नरांकडे जाऊन पोहोचलो. त्यांच्याशी बोलल्यावर कळलं की मी ज्याला मारहाण केली तो किन्नर लक्ष्मी अंथरूण उरस पडून आहे. मी रिक्वेस्ट केल्यावर त्यांच्यातला एक किन्नर मला लक्ष्मीकडे घेऊन गेला. त्याने बघताक्षणी मला ओळखलो. तो चिडून काही बोलायचा आतच मी त्याचे पाय धरले आणि त्याची माफी मागितली. माझ्या डोळ्यात आलेलं पाणी बघून त्यानेही मला माफ केलं. मी त्याच्या उपचारांचा खर्च उचलायची तयारी दाखवली. निघायच्या आधी त्याने मला विचारलं की अचानक तुला हे करायचं कसं सुचलं. मीही लगेचच त्याला जे घडलं होतं ते सांगून टाकलं. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं. त्याच्या तोंडून नाव निघालं, कमला अक्का, जी ट्रेनमधून पडून मेली होती.
त्यांच्याच ग्रुपमधली होती. राणी अक्कानंतर तीच मोठी होती. सगळ्यांवर प्रेम होतं तिचं. सगळ्या किन्नरांकडे लक्ष द्यायची व्यवस्थित ती. जिवंतपणी आणि मिलावरही देतेच आहे. लक्ष्मी बोलतच होती, या समाजाने पहिल्यांदा असलं जीवन जगायला भाग पाडून जिवंतपणीच मरणयातना दिल्या आणि नंतर ट्रेनमधून ढकलून देऊन मरणपर तडफडतच दिलं. देव तिच्या आत्म्यास शांती देव. मी तिचा निरोप घेऊन निघालो. जाताना मागे वळून पाहिलं तर दरवाजासमोरचं कमला अक्क होती. मी दचकलो. डर मत चिकने. एवढं बोलून ती गायब झाली. पुढच्या महिन्याभरात मी लक्ष्मीच्या उपचारांसाठी पूर्ण मदत केली आणि ती पूर्ण बरीही झाली. त्यानंतर मी किन्नर काय कुणाच्याच वाटेला उगाचच गेलेलो नाही. मी तर वाचलो, पण अशी चूक तुम्ही केली तर कमला अक्क तुमची वाट बघत असेल हे नक्की.